तुम्हाला जिम मध्ये मेहनत करून सुद्धा रिझल्ट भेटत नाहीये का? कारण वर्कआउट पेक्षा डाएट हे 70% महत्वाचे असते. आज आपण ऍडव्हान्स ते बिगनर या सगळ्यांसाठी एक सोप्या पद्धतीने डाएट बघणार आहे, जेणेकरून तुमचा फॅट लॉस असो किंवा मसल गेन हा झपाट्याने होणार आहे. नमस्कार मंडळी, तो तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर हा व्हिडिओ आपल्या याच्यासाठी होणार आहे की कम्प्लीट डाएट प्लॅन राहणार आहे, जे बिगिनर्स आणि ॲडव्हान्ससाठी. तुम्ही वर्कआउटच्या अगोदर काय घेऊ शकतात, वर्कआउट नंतर काय घेऊ शकतात, कोणत्या सप्लिमेंट घ्यायच्या, कोणत्या सप्लिमेंट नाही घ्यायच्या, आणि जी कॉमन मिस्टेक केली जाते डाएटमध्ये ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली गोष्ट, डाएट का महत्वाचे आहे? जर तुम्हाला तुमची बॉडी बदलायची असेल ना, तर फॉर्म्युला सिंपल आहे. वर्कआउट बिल्ड मसल, डाएट बिल्ड्स बॉडी. तुम्ही जिम मध्ये 1 तास वर्कआउट करताय, पण उरलेले 23 तास तुम्ही काय करतात याच्यावर तुमची बॉडी डिपेंड असते. तर तुम्ही जिम मध्ये 1 तास वर्कआउट करताय आणि उरलेले 23 तास तुम्ही जर डाएट फॉलो करत नाहीये, तर तुमची बॉडी होणार नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहे की डाएट कसा करायचा. आता फर्स्ट आपण बिगनरसाठी बघू की बिगनरनी कोणता डाएट फॉलो केला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट सुरू करतात बिगनरसाठी, स्पेशली तुमचे डाएट 3 मील दिवसातून झाले पाहिजेत. त्याच्यात 2 मील तुमच्या स्मॉल पाहिजेत. आता तुम्ही मील कसे सेट करणार? जेवढं तुमचं बॉडी वेट आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन तुमच्या शरीरात गेलं पाहिजे, प्लस कार्ब्स गेले पाहिजेत, प्लस तुम्ही गुड फॅट्स कन्झ्युम केले पाहिजेत, प्लस हायड्रेशन. आता कार्बसाठी तुम्ही काय काय घेऊ शकतात की तुम्ही भात खाऊ शकतात, रोटी खाऊ शकतात, त्याच्यानंतर ओट्स आहे, त्याच्यानंतर फ्रुट्स आहेत, आणि गुड फॅट्स मध्ये तुम्हाला ड्राय फ्रुट्स येतात. त्याच्यानंतर आपण मराठीमध्ये म्हणतो गाईचं तूप, ते तुम्ही 1 चमचा खाऊ शकतात. पीनट बटर एक चांगला ऑप्शन आहे. आणि हायड्रेशन मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट राहते की तुमच्या शरीरात 3 ते 4 लिटर पाणी गेलंच पाहिजे. आणि प्रोटीन सोर्सेस, तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हेजिटेरियन मध्ये डाळीमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं. मूग डाळ आहे, त्याच्यानंतर सगळ्या डाळ जर तुम्ही मिक्स केला, एक 100 ग्रॅम जरी घेतलं तर तुमचा प्रोटीनचा जेवढा इंटेक पाहिजे तेवढा कंझ्युम होऊन जातो. आता ॲडव्हान्ससाठी, जर तुम्हाला जिमला जाऊन 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष झाली किंवा 1 वर्ष झालंय, तर तुम्ही ॲडव्हान्स लेवलमध्ये येतात. ॲडव्हान्स जे तुमचं आहे त्याच्यासाठी तुम्ही 5 ते 6 तुमच्या दिवसभरात मील झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये तुमचं प्रोटीन प्रोटीन इंटेक जेवढं तुमचं बॉडी वेट आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला गेले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं बॉडी वेट असेल 50, तर तुमचं प्रोटीन इंटेक पाहिजे 100 ग्रॅम. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही कॉम्प्लेक्स कार्ब, त्याच्यामध्ये तुम्ही ब्राऊन राईस आहे किंवा ब्राऊन ब्रेड झालं किंवा ओट्स झालं. त्याच्यानंतर गुड फॅट्स तुम्ही कन्झ्युम करू शकतात. त्याच्यानंतर तुमचे मील टायमिंग जे झाले, मील टाइम असाच डिसाईड करायचा. पहिले तुमचा वर्कआउटचा टायमिंग तुम्ही डिसाईड करा की कोणत्या टायमिंगला तुम्ही वर्कआउटला जातात. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळी 7 वाजता एक मील घेतली, तर त्याच्या 3 तासानंतर तुमची दुसरी मील झाली पाहिजे, त्याच्या 3 तासानंतर तिसरी मील झाली पाहिजे, त्याच्या 3 तासानंतर चौथी मील झाली पाहिजे. अशा तुम्ही तुमचे मीलचे टायमिंग डिसाईड करा. आणि मीलचे टायमिंग डिसाईड करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमचं वर्कआउटचं टायमिंग पहिले डिसाईड करा. त्याच टायमिंगला वर्कआउटला जात जा. समजा तुम्ही आज सकाळी गेले, उद्या दुपारी गेले, त्याच्यानंतर संध्याकाळी गेले, तसं नका करू. एक टाइम डिसाईड करा, जेणेकरून तुमचे मीलचे टायमिंग परफेक्ट राहतील. त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचं डाएट फॉलो करता येईल. आता प्री वर्कआउट मील का महत्वाचे आहे? जर तुम्हाला वर्कआउटला जायचंय त्याच्या अगोदर जर तुम्ही खाल्लं, तर तुम्हाला ती एनर्जी भेटते, जो पंप भेटतो, जो स्ट्रेंथ भेटते, ती तुम्हाला प्री वर्कआउट मधून भेटते. आता प्री वर्कआउटचे खूप सारे ऑप्शन आहे. तुम्ही प्री वर्कआउट सप्लिमेंट पण घेऊ शकता. जर तुम्ही प्री वर्कआउट सप्लिमेंट तुम्हाला नाही घ्यायची, ओट्स प्लस बनाना प्लस मध हे एक तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही मूठभर ड्राय फ्रुट्स खाऊ शकतात. त्याच्यानंतर पीनट बटरचं सँडविच आपण करून ते घेऊ शकतो. आता काही जण पोहे खातात, तर मी पोहे रेकमेंड त्याच लोकांना करतो ज्यांना पोहे खाऊन ऍसिडिटी होत नाही. कारण खूप सारे असे लोक असतात जे पोहे खातात आणि त्यांना ऍसिडिटी होते. तर ज्यांना पोहे खाऊन ऍसिडिटी होतीये त्यांनी पोहे खाऊ नका, त्यांनी उपमा खा प्लस दही खा. किंवा ज्यांना पोहे खाऊन ऍसिडिटी नाही होते त्यांनी पोहे खाल्ले तरी चालतील. आता जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहे, जे लोक नॉन व्हेज खातात, त्यांच्यासाठी प्री वर्कआउट मील कोणते कोणते आहे? तर फर्स्ट आहे तुमचं एग ऑमलेट प्लस ब्राऊन ब्रेड तुम्ही खाऊ शकतात. त्याच्यानंतर 2 बॉइल्ड एग तुम्ही घेऊ शकतात. सोबत एक फ्रुट्स बनाना तुम्ही खाऊ शकतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला प्री वर्कआउट सप्लिमेंट घेता येते, प्री वर्कआउट सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता, तर तुम्ही ती पण घेऊ शकता. सो नॉन व्हेजिटेरियन मध्ये हे चांगले सोर्स आहे. एक चिकन सूप, अजून एक आहे चिकन सूप तुम्ही घेऊ शकतात. तर हे सारे सोर्सेस आहे नॉन व्हेजिटेरियन मध्ये. याच्यातला तुम्हाला जो आवडल, जो तुम्ही कम्फर्टेबल असाल, तो एक तुम्ही चॉईस करा. आता प्री वर्कआउट मध्ये कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या? पहिली गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ती ऑइली फूड.
खूप साऱ्या लोकांना मी बघितलेलं आहे जिममध्ये, की वडापाव खाऊन जिमला येतात, समोसा खाऊन जिमला येतात, हेवी मारायला लागतात आणि उलट्या करतात. तर त्याच्यामुळे बाहेरचे जे फूड असतात ना, ऑइली फूड ते अव्हॉइड करा. त्याच्यानंतर शुगर शुगर जास्त ज्याच्यात असते ती अव्हॉइड करा. त्याच्यानंतर जड मील जे असतात ते अव्हॉइड करा. त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांना आहे ना सकाळी वर्कआउट करायची सवय असते. सकाळी ब्रश करतात, तोंड धुतात, हातपाय धुतात आणि वर्कआउटला येतात. रिकाम्या पोटी वर्कआउट करतात आणि चक्कर येते त्यांना. खूप साऱ्या लोकांना मी बघितलेलं आहे. तुम्ही सकाळी जरी वर्कआउट करत असाल किंवा संध्याकाळी वर्कआउट करत असाल, काहीतरी खाऊन वर्कआउट करा. उपाशी पोटी वर्कआउट करू नका. आता पोस्ट वर्कआउटमध्ये तुम्ही काय घेऊ शकता? पोस्ट वर्कआउट मील पण तेवढीच महत्त्वाची असते, जेवढी प्री वर्कआउट मील असते. पोस्ट वर्कआउटमध्ये जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर तुम्ही एक स्कूप वे प्रोटीन घेऊ शकता. त्याच्यानंतर पनीरची भाजी किंवा पनीर भुर्जी आपण म्हणतो. त्याच्यासोबत एक रोटी खाऊ शकतात. त्याच्यानंतर स्प्राउट्स खाऊ शकतात तुम्ही. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आहे, की डाळ प्लस रोटी प्लस सलाड हे पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता. हे 3-4 ऑप्शन आहे. याच्यातून जो ऑप्शन तुम्हाला प्रेफर वाटतो ते तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला वे प्रोटीन नाही अफोर्ड करू शकत आहे तुम्ही वे प्रोटीन तुम्हाला नाही घ्यायचं, काही ऑप्शन नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही घरी जाऊन पनीर खाऊ शकतात, पनीरची भाजी खाऊ शकतात, त्याच्यासोबत तुम्ही रोटी खाऊ शकता. आता जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी बेस्ट प्रोटीन सोर्स असतो तो म्हणजे चिकन ब्रेस्ट. त्याच्यासोबत तुम्ही राईस खाऊ शकतात किंवा फिश जे आपण म्हणतो सॅल्मन फिश येते त्याच्यासोबत तुम्ही रोटी खाऊ शकतात किंवा 3 ते 4 बॉइल्ड एग घेतले तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही सॅलडचं कॉम्बिनेशन करा, काकडी घ्या किंवा गाजर घ्या, जे पण तुम्हाला आवडेल सॅलडमध्ये ते तुम्ही घेऊ शकतात. आता तुम्ही सप्लिमेंट कोणत्या कोणत्या घेऊ शकतात? त्याच्यात सगळ्यात पहिले तर वे प्रोटीन, त्याच्यानंतर तुम्ही मल्टीव्हिटॅमिन घेऊ शकतात, ओमेगा 3 घेऊ शकतात. ओमेगा 3 मध्ये फिश ऑइल असतं. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही फ्लॅक्स सीड्स एक ओमेगा 3चं चांगला एक ऑप्शन तुम्हाला आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की सप्लिमेंट ज्या तुम्ही घेतायत, ह्या डाएटला मदत करणाऱ्या असतात. डाएट रिप्लेस करणाऱ्या नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्ही ॲडव्हान्स लेव्हलला असाल, तर तुम्ही क्रिएटिन पण तुमच्या सप्लिमेंटमध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता कॉमन डाएट मिस्टेक ज्या होतात बिगिनरमध्ये पण आणि ॲडव्हान्समध्ये पण त्या आपण बघू. फर्स्ट असते की तुम्ही तुमचं ब्रेकफास्ट जो असतो तो स्किप करतात. ब्रेकफास्ट कधीच स्किप करू नका. त्याच्यानंतर खूप काही जण खूप कमी खातात, काही जण नाही तर खूपच जास्त खातात. ही गोष्ट तुम्ही अव्हॉइड करा. तुम्हाला वाटतं की तुमचं पोट भरणार आहे. एक चपाती खाल्ल्यानंतर आता तुमचं पोट भरणार आहे, तिथं स्टॉप करा. त्याच्यानंतर खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतात, की नाही का यार आपण जास्त तर नाही ना खाऊ राहिलो, आपण कमी तर नाही ना खाऊ राहिलो. तुम्ही ना कॅलरी डिफिसिटमध्ये किंवा तुमच्या जेवढ्या कॅलरीज तुम्ही जसं मील प्लॅन केलेलं आहे ना, तेवढेच मील घ्या. ओव्हर थिंकिंग किंवा ह्या गोष्टींच्या नादी नका लागू. आणि अजून एक होतं, की प्रोटीनचा जो तुमचा इंटेक आहे, काही-काही जणांचा खूप कमी असतो. कार्ब्स जास्त असतात आणि प्रोटीन कमी असतं. पाणी, पाणी पण खूप जण कमी पितात, की समजा आज संडे, आज दिवसभर काही-काही जण बाहेर असतात. 1 लिटर सुद्धा पाणी त्यांच्या शरीरात होत नाही. तसं नका करू. तुम्ही बाहेर जरी असाल, कुठे ट्रिपला गेलेले असाल, कुठं तुमच्या कामानिमित्त तुम्ही बाहेर गेलेले असाल, तर तुमचं पाण्याचं इंटेक निदान तेवढं तरी कंप्लीट करा. आता थोड्या टिप्स ज्या आपण सगळेजण फॉलो करू शकतो. पहिली गोष्ट आहे, की आठवड्यातून 1 ते 2 चीट मील चालतात. माझ्या मते संडेला जर तुम्ही चीट मील केली, तरी इट्स ओके, वेल गुड. आणि मील ज्या असतात तुमच्या, ज्या तुम्ही डिसाईड केल्या, त्या सिंपल ठेवा. जेवढ्या सिंपल तुम्हाला ठेवता येतील ना, तेवढ्या सिंपल ठेवा. त्याच्यानंतर तुमची स्लीप सायकल, मिनिमम 7 घंटेची स्लीप सायकल तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी हे खूप महत्त्वाचे असते. जेवढे तुम्ही कन्सिस्टंट राहताल ना वर्कआउटसाठी, तेवढा तुम्हाला रिझल्ट लवकर भेटेल. मला आशा आहे, की आजचा कंप्लीट डाएट गाईड तुम्हाला नक्की उपयोगात पडेल. तुम्ही कोणता गोल फॉलो करताय? फॅट लॉस का मसल गेन? हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.